तर आज आहे शनिवार आणि आम्ही चाललो आहोत शनिवारी कुर्ला येथे फिश मार्केटला फिश बघायला. एअरपोर्ट इथून खूप जवळ आहे, त्यामुळे सारखे विमानं दिसतात. फायनली आम्ही पोचलो आहोत कुर्ला इथे. तुम्ही बघू शकता की इकडे बरेचसे असे फिशची दुकानं आहेत, जे तुम्हाला सर्व फिश रिलेटेड साहित्य मिळू शकतं. सर्व फिशचेच दुकान आहेत तिथे, त्यामुळे तुम्ही तिकडे गेलात की जसं हे पहिलं दुकान जिथे आम्ही गेलो त्या दुकानाची साफसफाई चालू होती. बाहेरून बघू शकता किती खूप प्रकारचे मासे आहेत त्यांच्याकडे. फायनली एका शॉपमध्ये गेलो तर वेगवेगळे असे फिश दिसत आहेत तिकडे, जसं की आरवाना आहे. आरवानाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. चिकलेट्स आहेत, गोल्डफिश, आरवाना वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत. 1200, 1000, 2500. निऑन टेट्राज आहेत, जे लाईट्समध्ये खूप चमकतात. कोई फिश, हे प्लांटचे फिश आहेत सर्व. डिस्कस, एंजल्स, गोल्डफिश, विडो, पॅरट फिश. तुम्ही गेलात की तुम्हीच कन्फ्यूज होता की नक्की कोणता घ्यायचा आपल्याला. सगळेच चांगलं वाटतं. ऑस्कर ॲग्रेसिव्ह फिश आहे, त्यामुळे ह्या फिश बरोबर कोणता दुसरा मासा ठेवू नाही शकत. आरवाना तुम्ही साईज बघू शकता याची. हा आहे अल्बिनो आरवाना. फायनली एका गलीमध्ये येऊन पोचलो आहे. या गलीमध्ये तुम्ही आतमध्ये शिराल तर तुम्हाला सर्व फिशच दुकान दिसेल. सेम फिश आहे इकडे, फक्त थोडासा एक 19-20चा फरक असतो प्राइसमध्ये. बघू शकता टँक्स सगळे वेगवेगळे सेटअप करून ठेवलेले आहेत. तसं इथे कॅट्स पण आहेत, काही पर्शियन कॅट्स ठेवल्यात त्यांनी. बर्ड्स, लव बर्ड्स, कबूतर या गोष्टी पण आहेत. पण बेसिकली इथे जास्त लोक फिशसाठीच येतात. रेअर टू रेअर कोणी कॅट किंवा बर्डसाठी येतं. हे सर्व प्लांट्सचे फिश आहेत. व्हिडिओ बघू शकता तुम्ही, किती भारी कलरफुल वाटतं. कोई फिश वेगवेगळ्या कलर्समध्ये. पुन्हा कोई, मिल्की कोई बघू शकता तुम्ही. आम्हाला घ्यायचं आहे फ्लोरॉन आणि आम्ही त्यासाठीच बघतोय की कुठे चांगला एखादा फ्लोरॉन दिसेल. 5 ते 6 इंच. इथे एक होता, बट हा ऑलरेडी खूप मोठा आहे. इथे एक शॉप आहे नाज ॲक्वेरियम. सो बेसिकली तुम्हाला इथे फिश नाही बट फिश रिलेटेड सर्व जे काही वस्तू असतात, टँकपासून टँकचे रेती, सँड, बाकी सर्व ॲक्सेसरीज, हे दोन्ही बाजूबाजूला शॉप आहेत. सो फिश फूड आणि बाकी रिलेटेड टू सर्व फिश सोडून बाकी जे काही ॲक्वेरियमला लागतं त्या सर्व वस्तू तुम्हाला इथे भेटतील. फिल्टर्स आणि बरंच काही आहे.
शनिवार असल्यामुळे दुकानामध्ये, प्रत्येक दुकानामध्ये थोडी ना थोडी तरी गर्दी होतीच. फायनली एका ॲक्वेरियममध्ये पोहोचलो, शिव ॲक्वेरियम. आपला एक मराठी दादा होता, सो त्याच्याकडून आम्ही काही फिश घ्यायचा विचार करतोय. बंटी होता माझ्याबरोबर. बंटीला काही फिश आवडले, रामराजे आवडलेले होते त्याच्या प्लांट ट्रीसाठी. सो आम्ही फायनली हे घेतोय इथून. $700ला जोडी आहे. कोई फिश पण खूप मोठे आहे त्यांच्याकडे. इतके फिश ठेवायचा म्हणजे खूप सारा मेंटेनन्स येतो. हे लोक कसे काय करतात काही कळत नाही. रेड टेल अरवाना. छोट्या अरवानाच आहेत. कोणी एक कस्टमर आलेला होता, त्यांना अरवाना पाहिजे होता मोठ्या साईजमध्ये. आय गेस 10 ते 12 इंच आहे. ह्याची प्राईस अराउंड 2500ला दिला त्यांनी. तुम्ही बघू शकता कसं ते इझिली काढतात टँकमधून. त्याच्यामध्ये गॅस सोडतात, कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये 2-3 तास ट्रॅव्हलिंग होतं त्यांना. सो या गॅसवरती मी त्यांना विचारलं, तर ते बोलले की एक 10 तास तरी काढू शकतो. पुढे या शॉपमध्ये इकडे बरेचसे लवबर्ड्स, आय गेस इथे पॅरट्स पण आहेत, ससे पण आहेत, इथे रॅबिट्स आहेत. बट सहसा जास्त त्यासाठी कोणी लोक येत नाहीत. मोस्ट ऑफ 95% बोलाल तरी चालेल, फिशसाठीच आलेले असतात. बघू शकता किती एक शार्क मासा. एकेकाळी ह्या माशाला खूप म्हणजे सर्वांकडे कोणाकडे जाल त्यांच्याकडे शार्क मासाच असायचा. आता त्याला कोणी जास्त विचारत नाही. प्लांटेड एक्वेरियम हे एक दुकान होतं. या दुकानामध्ये जोही मासा होता तो सर्व यांच्याकडे मोठ्या साईजमध्ये अवेलेबल होते. ते कोय असू दे, गोल्डफिश असू दे. त्यामुळे या दुकानामध्ये जास्त गर्दी पाहायला मिळत होती. शार्कचीही खूप मोठ्या साईजमध्ये होते. ते अराउंड 1 फूट तरी आहेत ते.
बघू शकता कोळीची साईज बघू शकता तुम्ही. तीन मोठे टँक फक्त कोळीसाठीच आहेत. हा 1.5 ते 2 फूट लांब मासा आहे. हे लास्ट शॉप होतं. याच्या पुढे जे काही फिशचं मार्केट आहे ते एवढेच. इथे एक 15-20 दुकान आहेत तेच आहेत. आणि ही लास्ट बर्डचं शॉप होतं. काही लोक बर्ड्स कबूतरसाठी आलेले होते. लव बर्ड्स. सो मी फायनली रामरोजी घेताना $700 पेअर. सो आम्ही 1400ला 4 फिश घेतले.